माझे सहकारी माझे सहकारी आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सूरज चव्हाण, संजय तटकरे, लतीफ तांबोळी, आपण माझे सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी, आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं, आपण खूप मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. लोकसभेचं अधिवेशन गेले 3 आठवडे सुरू आहे आणि संबंध अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता त्या ठिकाणी दुर्दैवाने कुठल्याही विषयावरती चर्चा होऊ शकली नाही. अनेक वेळेला संसदेमध्ये शिरावावरच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघातील किंवा राज्यांतील वेगवेगळे प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते, परंतु यावेळेला मात्र होऊ शकली नाही. म्हणूनच उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये काही जे महत्त्वाचे प्रश्न दीर्घकाळ राज्यातले आहेत त्या संदर्भामध्ये संबंधित मंत्री महोदयांना भेटून त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय न्याय मिळता येईल का तो प्रयत्न करावा हेतूने मी जवळपास 10 मंत्री महोदयांची भेट घेतली. माननीय पंतप्रधान महोदयांची भेट झाली, ती सदिच्छा भेट आणि मार्गदर्शन अशाच पद्धतीची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री आमदार अमित शाह यांची भेट सदिच्छा भेट आणि मार्गदर्शनपर भेट होती. पण त्यानंतर प्रामुख्याने जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावतो आहे तो मुंबई गोवा रस्त्याच्या संदर्भातला आणि त्या रस्त्यावरती सुरू असलेल्या टोल. माईक नाही का ठेवला तुम्ही? चलो वॉट एवर इज देयर विल गो अहेड द्या फॉर दैट. जैसी है सुविधा वैसे हम शुरू रखेंगे प्लीज. त्याबद्दल रस्त्याचं रखडलेलं काम असतानाच जे टोल नाके सुरू झालेले आहेत त्या बाबतीमध्ये गडकरी साहेबांची भेट घेतली आणि एक त्याच्या निदर्शनास आणून दिलं की भारत सरकारचं धोरण 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल असावा. तर आज खारपाडा आणि सुके या 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल होत आहेत. तर ते त्यांनी प्रकर्षाने लक्षामध्ये घेतलं आणि त्या बाबतीमध्ये तातडीने काही सूचना दिल्या. एक महत्त्वाचा रस्ता दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ताम्हाणी घाट हा मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्यामुळे कोसळलेला असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेतली. काम ते तातडीने पूर्ण झालं, पण एक 10 किलोमीटरचा टनेल केला तर जे संबंध घाट वातावरणात जसं आता आपण इथलं कनेक्टिव्हिटी मिसिंग लेक म्हणतो तशाच पैसे एक टनेल पुन्हा ते दिघी रस्त्यावरती म्हणजे ताम्हाणी घाटामध्ये होऊ शकतं अशी विनंती केली. त्याचाही DPR बनवण्याचे आदेश त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर माझी सर्वात भेट केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्याकडे झाली, ज्याच्यामध्ये विशेष करून कोकणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर क्रॉप्स या संदर्भामधले काही विषय होते. आणि त्याचबरोबर ती दत्तामामा भरणे कृषी मंत्री आहेत, यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याकडचं भाजीपाला आणि फुलं यांच्या प्रोडक्शनचे क्लस्टर तयार करण्यासाठी RKBY अंतर्गत त्याला नाशिकला सिंहस्थ कुंभाच्या दृष्टिकोनातून निधी मिळावा या बाबतीमध्ये शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भारत सरकारचं पत्र राज्य सरकारकडे ताबडतोब त्या संदर्भामध्ये येऊ शकते आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये सागरमाला 2 अंतर्गत
काही हजार कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे. मंत्री श्री नितेश राणे यांच्याशी माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये संबंध 720 किलोमीटर लांबीमध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायगड लोकसभा मतदारसंघ आहेच, पण पलीकडचा रत्नागिरी किंवा अलीकडचा इकडचा स्ट्रेंथनिंग ऑफ कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरीटाईम कनेक्टिव्हिटी आणि एनहान्स लाईव्हहुड अपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमन, असे जे सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटीचे प्रस्ताव दिलेत, त्या बाबतीमध्ये सोनोवाल साहेबांची माझी भेट झाली. या किंवा पुढच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जलजीवन मिशनच्याद्वारे आज रस्त्याची कामं, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं रखडलेली आहेत याची माहिती आहे. बिलं न दिल्यामुळे काही कामं बंद आहेत. त्या बाबतीमध्ये काल CR पाटील साहेबांची भेट झाली. त्यांनी तातडीने 438 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला वर्ग करण्याचे निर्देश दिलेत. आज उद्या किंवा सोमवारपर्यंत महाराष्ट्र सरकारला ते मिळतील. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि वहिनी आहेत, यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की भारत सरकारचा निधी येईपर्यंत राज्य सरकारने त्यांचा हिस्सा वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्या रखडलेल्या कामात दिला होता. तर त्या दृष्टिकोनातून 438 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित झाला आहे. पण त्याचबरोबर उरलेल्या कामांच्यासाठी निधी लागणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने 19 निकष दिलेत. या 19 निकषाची पूर्तता केली आणि तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला तर जवळपास 5 ते 5.5 हजार कोटी रुपयाचा जो निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे ते देण्याचं आश्वासित CR पाटील साहेबांनी दिलं आहे. मी गुलाबराव पाटलांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनाही पत्र देणार आहे की त्या 19 ज्या काय बाबी आहेत त्याची जर काही पूर्तता त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळ रखडलेल्या या जलजीवन मिशनची कामं येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतील. कारण त्याच्यातून हर घर नल से जल ही जी काही पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. तिसरा महत्त्वाचा विषय, आपल्या राज्यामध्ये काही अल्पसंख्याक ओरिएंटेड तालुके घोषित झालेत. ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचे मंत्री आहेत किरण रिजिजूजी. ते अल्पसंख्याक मायनॉरिटी अफेअर्सचे मिनिस्टर पण आहेत, पार्लमेंटरी अफेअर्सचे म्हणजे संसदीय कामकाज मंत्री आहेत. त्यांनासुद्धा निवेदन देऊन म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातील जो प्रस्ताव मी पाठवलेला आहे जवळपास 70-80 कोटी रुपयाचा, त्याला मान्यता देण्याचं त्यांना विनंती केली. या संदर्भातली नवी योजना ही लवकरच येते आहे, त्याच्यामध्ये त्याला अंतर्भाव त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी आम्हाला नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोकणातल्या 720 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये लल्लन सिंग आपले जे राजीव सिंग मंत्री आहेत नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे, त्यांची बी भेट त्या ठिकाणी घेतली आणि महाराष्ट्रातील विशेष करून रायगड रत्नागिरी परिसरांतील ह्या म्हणजे PMSSY, PMMKSY आणि FIDF अशा 4 वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांमध्ये क्लस्टरच्याद्वारे काही कोल्ड स्टोरेज चेन, एक्सपोर्ट ओरिएंटेड काही बाबी करायच्या असतील तर, कारण आज आपल्या राज्याला 1000 कोटी रुपयाचं परकीय चलन उपलब्ध होतं. ते केवळ या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीतून मच्छीमारांचं जे उत्पादन होतं त्याच्यातून होऊ शकतं. याच्यात जर का फॅसिलिटी अजून वाढवल्या तर मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन आपल्या राज्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं आहे. 5वी भेट माझी झाली ही वैष्णवजी जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकण रेल्वे मार्गावरती कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करणं हा एक विषय आहे. त्याचबरोबर ती पेण आणि रोहा अत्याधुनिक बसस्थानकं, रेल्वे स्थानकं निर्माण करणं हा त्याच्यातला विषय होता. आणि काही दूर पल्ल्याच्या गाड्या पेण, रोहा, माणगाव, खेड, पलीकडे चिपळूण, रत्नागिरीपर्यंत थांबण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. आता डबलिंग झालेलं आहे. म्हणजे कोकण रेल्वेमध्ये दुहेरी मार्ग हा रोह्यापासून तो रत्नागिरीच्या आसपासपर्यंत पोचलेला आहे. तो डबलिंगचा मार्ग थेट सावंतवाडीपर्यंत गेला, मडगावपर्यंत गेला तर या संबंध मार्गावरनं मोठ्या प्रमाणावरच्या दूर पल्ल्याच्या गाड्या त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वाढू शकते आहे. या दृष्टिकोनातून त्या मंत्री महोदयांची भेट त्या ठिकाणी झाली. त्याच्यात अन्य काही मतदारसंघांतील कुठे कुठे थांबे पाहिजे होते त्याच्या संदर्भातली निवेदनं त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा दुसरा विषय जो आपल्या
राज्यांतील दृष्टिकोनातून जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने असे जवळपास 8 ते 10 मंत्री महोदयांची भेट घेत प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चालना त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला गेला। क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत प्रश्न मी मतदारसंघापुरता सीमित बोललो, परंतु मनसुखजी मांडविया यांची भेट झाली। इंडियाच्या बैठकीमध्ये त्यांनी खेलो इंडियाच्या बाबतीमध्ये एक उत्तम प्रेझेंटेशन दिलं होतं आणि पंतप्रधान महोदयांची सुद्धा इच्छा आहे की या संबंध कॉमनवेल्थ गेम असेल, कारण 2036मध्ये आपण एक नॉमिनेशन करतो आहोत ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी व्हावी, तर त्याची पूर्वतयारी म्हणून ह्या एशियन गेम्स असतील किंवा कॉमनवेल्थ गेम असतील याच्यामध्ये भारत सरकारने खेलो इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या क्रीडा क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्यात। आजच माझी बहिणींची भेट झाली, त्यांना मी विनंती केली की क्रीडा खात्याच्या मार्फत भारत सरकारकडे काय प्रस्ताव आपल्याला पाठवायचे असतील, त्याचबरोबर ती अल्पसंख्याक विभागाच्या मार्फत भारत सरकारला काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर ते जर काही त्या ठिकाणी मिळू शकले तर त्याचा फायदा आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांतर्गत मिळणाऱ्या निधीसाठी त्या ठिकाणी हा प्रामुख्याने होऊ शकतो आहे। मला प्रामुख्याने हेच सांगायचं होतं की अधिवेशनाचं कामकाज जरी चालू शकलं नाही तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जलजीवन विषय हा प्रश्न महत्त्वाचा होता आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून इतर जे मी सांगितले मेरीटाईम बोर्ड असेल, मुंबई गोवा रस्ता असेल, कोकण रेल्वे असेल, त्याच्याबरोबर ती मत्स्य व्यवसाय विभाग असेल, यांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी होता। शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला, त्यांचं पत्रसुद्धा उद्या परवा महाराष्ट्र सरकारला मिळेल। त्याच्यामुळे राज्यांतील फळ आणि फुलाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्याकडनं या वेगळ्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते आणि मग कोकणामध्ये जी काय आज दुबार पिकं होत नाहीत फारशी, परंतु आंतरपिकं जी काय डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या मार्फत केली जातात त्याचा लाभ कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे काजू, आंबा किंवा नारळ, सुपारी यांना अधिक कसा लाभ करता येईल हा विषय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे मांडला आणि त्यांनी त्यालाही तत्काळ मान्यता दिली। तशावेळीचा प्रस्ताव मी दत्तामामांनाही विनंती करणार आहे की ताबडतोब भारत सरकारकडे पाठवावा किंवा भारत सरकारकडनं पत्र येईल त्यावेळेला परिपूर्ण प्रस्ताव गेला तर कोकणातल्या या 4 जिल्ह्यांच्यासाठी त्याचा फायदा अधिक नक्की त्या ठिकाणी होईल। म्हणून एकंदरीत या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यांतील आणि कोकणातले काही प्रश्न केंद्रीय मंत्री महोदयांच्याकडे जे काय मांडले त्याची माहिती आपल्यामार्फत सगळीकडे व्हावी या दृष्टिकोनातूनच पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली। मला जे आपल्याशी संवाद करायचा तो केला। आपल्याला काय विचार असेल तर आपण विचारावं अशी विनंती।